आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बच्चू कडू ज्या पद्धतीनं भाष्य करतात आणि आता डुकर पाळा असा सल्ला त्यांनी दिलाय। नाही, मला वाटतं उपरोक्त असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। निश्चितपणानं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती गांभीर्यानं चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे। वनप्राण्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेला आहे आणि तो त्या संकटाचा खऱ्या अर्थानं शेतकरी आज सामना करत आहे। कारण ज्याच्या पोटात दुखतं त्यालाच कळतं आणि म्हणून निश्चितपणे रानडुकरं असतील, बिबटे असतील, वाघ असतील आणि जंगली काही प्राणी असतील हरणापासून यांच्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। आता बिबटे आणि वाघ मानव वस्तीमध्ये येत आहेत, शेतकऱ्यांच्यावरती हल्ले करत आहेत आणि या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं गांभीर्यानं चर्चा करून काम करणं अत्यंत गरजेचं आहे। ग्रामीण भागातला, डोंगराळ भागातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त आहे। 30 जूनपर्यंत जर शेतकऱ्यांसंदर्भात काही निर्णय झाला नाही तर 1 जुलैला देशभरातील रेल्वे सेवा ठप्प करू असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय। कसं पाहता याकडे? मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कधीही त्यांनी माघार घेतलेली नाही आणि मला खात्री आहे की देवाभाऊ कर्जमाफीच्या बाबतीमध्ये चांगला निर्णय, सकारात्मक निर्णय घेतील। हे सरकार शेतकऱ्याच्या पाठी, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पलीकडे काय प्रश्न आहे? शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे, आयात निर्यातीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मार्केटिंग आणि स्टोरेजचा प्रश्न आहे, ग्रेडिंग पॅकिंग पासून पायाभूत सुविधाचा प्रश्न आहे। या दृष्टीनं खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये चर्चा ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींनी कराव्यात असं मी आपल्या आवाहन करतो। आता मी वरच्या सभागृहामध्ये आहे, परंतु मला शहरामध्ये ऊसाचे मळे आणि ज्वारीचे ताटवे फुलायला लागलेले दिसतात, कारण आम्ही ग्रामीण भागातनं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आलेलो आहे, पण आमचा आवाज तिथं दाबला जातो हेही मी पाहिलं। म्हणजे शेतकऱ्याला गावात बी शेतात बी संघर्ष करायला लागतोय आणि शेतकऱ्याचं नेते म्हणून आम्ही सभागृहात आलो तरी संघर्ष त्याच्या व्यथा मांडण्यासाठी करावा। तुम्ही पण सरकारला घरचा आहार देणार आहात का? जसं सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी काल दिला आणि म्हणाले की विदर्भात या हुरडा का, पण विदर्भावरती अन्याय करू नका। कसं आहे की मी पहिल्यांदा बघितलं की पुण्या मुंबईमध्ये ऊसाचं मळं आणि शेतकऱ्याच्या बाजरीचं ताटवं, गहू, ज्वारी फुलायला लागली, कारण ग्रामीण भागातनं आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इथं काम करत आलेलो आहोत। निश्चितपणानं आम्हाला वेळ मिळाला पाहिजे, परंतु इंडियामधले लोक शेतीचे मळे फुलवायला लागले हे मी पाहिलं। निश्चितपणानं हा राज्यातल्या शेतकऱ्याचा अवमान आहे असं मला वाटतं। नक्कीच, पण तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आणि अवमान आहे शेतकऱ्यांचा असं सुद्धा म्हणतात सदाभाऊ खोत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर।